नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदेश भागवत, धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर, मिशन ऑर्गॅनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो। तर हा जो आहे हे दादा आहे ते ह्या दादांच्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण धन्वंतरी कंपनीची ही जी काय RPS 76 बॅक्टेरिया किट, गोरस अल्ट्राचा तो एक प्रॉडक्ट आणि हे जे आहेत स्फुरद समृद्ध गोरिस प्रोमची बॅग, हे खताची जी काही मात्रा कंपनीकडे अवेलेबल आहे ते तर ती दिलेली होती। तर दादांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहेत की दादांना या संपूर्ण कांद्याच्या प्लॉटसाठी काय रिझल्ट आलेला आहे। दादा तुमचं नाव काय आहे? माझे नाव दादा भाऊ भीमाजी विदाटे। तर दादा आता सुरुवातीला आपण हे जे कांद्याचा प्लॉट होता सुरुवातीला आपण काय खतं वापरलेले होते? RPS 76 वापरला। तर त्याच्यानंतर आपण सोबतच त्याच्या एक हा जो बॅक्टेरिया किट आपण वापरलेला होता आणि पहिल्याच पाण्यामध्ये आपण ही जी आहे स्फुरद समृद्ध गोरिस प्रोमची आपली बॅग एक वापरलेली होती। तर दादा सुरुवातीला आपण जी काही खतांची मात्रा दिली आणि हे दोन प्रॉडक्ट आपण वापरले त्याच्यानंतर आपल्या प्लॉटला काय बदल जाणवला? हिरवीगार झाली, पात हिरवीगार झाली आणि वाढ झाली, मुळांची चांगली वाढ झाली होती, सफेद मुळांची। आणि त्याच्यामुळे काय झालंय की जी काही तुम्ही खतांची जी मात्रा दिली होती RPS 76 बॅक्टेरिया किटमुळे ती उचलली गेली आणि संपूर्ण प्लॉट असा हिरवेगार झालेला होता। तर दादा हे जे आहेत आता सेकंड डोसमध्ये आपण जे आहे RPS 76 सोबत सेकंड खतांची जी मात्रा वापरली, त्याच्यानंतर RPS आणि आपला गोरस अल्ट्राचा 5 लिटरचा एक कॅन दिलेला होता। तर तो जो वापरल्याच्या नंतर आपला जो कांदा आहे त्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपल्याला काय रिझल्ट आला? मान बनली कांद्याची मान बनली। बघा आता हे जे आहे शेतकरी मित्रांनो रिझल्ट आपल्या समोर आहे की सफेद मुळांची वाढ चांगली झालेली आहे आणि कांद्याची साईज देखील चांगली आहे आणि पातीची उंची होऊन पातीची मान चांगली बनलेली आहे, मान चांगली बनली आणि पातीची वेणी देखील चांगली बनलेली आहे। तर हा जो आहे रिझल्ट आपल्या समोर आहे। तर काका हे जे आहेत खत औषधं तुम्ही वापरले तर ते वापरल्याच्या नंतर तुम्ही समाधानी आहेत का? एकदम समाधानी आहोत। बरं, समाधानी आहेत। तर शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल किंवा शेतकरी मित्रांनी ही जी धन्वंतरी कंपनीची जी खत औषधं आहेत तर ते वापरले पाहिजेत का? शेतकरी मित्रांनी जरूर वापरा, धन्वंतरी जरूर वापरले पाहिजे। ही रासायनिक खताची मात्रा कमी केली पाहिजे, जैविक खतं वापरली पाहिजे, जैविक खतं वापरली पाहिजे। आणि त्याच्यामुळे अजून सेंद्रिय शेतीबद्दल अजून काय सांगाल? शेतीमुळे काय आपले जमिनीचा पोत वाढेल, जमिनीचा पोत वाढेल, नाहीतर रासायनिक खतामुळे पोत गेलेला आहे, उत्पन्न क्षमता वाढते वाढते आणि मालाची एक चांगली क्वालिटी बनत आहे। आपण आपल्याच भावबंधाला चांगलं खायला घालू शकतो। बरं, ऐकलंय दादांकडून की दादा शेतकरी मित्रांनो आपण की सेंद्रिय खतं वापरून देखील आपण आपल्या जमिनीचा पोत सुधारू शकतो आणि मालाची क्वालिटी ह्या ठिकाणी बघा कांद्याला साईज चांगली आहे, कांद्याला चकाकी चांगली आहे, कलर चांगला आहे आणि तुम्ही देखील तुमच्या शेतीच्या प्लॉटसाठी किंवा कांदा असेल, बटाटा असेल, वांगी असेल, मिरची असेल ह्या संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर करून आपल्या शेतीला एक चांगलं समृद्ध बनवू शकता आणि जीवाणुयुक्त मातीतून विषमुक्त शेतीकडे जाण्याचा एक चांगला प्रयत्न करू शकता। आणि तुम्ही देखील आमच्या मिशन ऑर्गॅनिक इंडिया किंवा विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानामध्ये सहभागी होऊन मातीला एक टिकवण्याचं आणि जगवण्याचं कार्य तुम्ही निश्चित रूपाने करू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे मिशन ऑर्गॅनिक इंडिया ह्या चॅनलला सबस्क्राईब करून